द्या, उपचार चालू असू द्या, पण महायुतीचं आणि एकनाथ शिंदेचं काम 24/7 सुरूच आहे. आपण एक घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता राज्यभर आदिशक्ती नवरात्रोत्सवाचा जागर सुरू आहे आणि याच्या सर्वांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो. येणारा दसरा, दिवाळी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस घेऊन येऊ द्या, अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी उपस्थित मंत्री अब्दुल सत्तारजी, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, रमेश बोरनारे, राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील, राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, दिलीप गावडे, दिलीप स्वामी आणि त्याचबरोबर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व पोलीस पाटील, माझे बांधव आणि पत्रकार मित्र. माझ्या बहिणी पण आहेत वाटतं, लाडक्या भगिनी तिकडे लाडक्या बहिणी पण आहेत. खरं म्हणजे पोलीस पाटीला पोलीस आणि प्रशासनातला एक दुवा असतो. नागरिक आणि प्रशासन याच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न पोलीस पाटील करत असतो. खरं म्हणजे जिल्हा प्रशासनाचं डोळे, कान आणि नाक कोण आहे? पोलीस पाटील. आणि म्हणून अब्दुल सत्तारजी बोलले की पोलीस पाटील सरपंचापासून आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांचा हिशोब पोलीस पाटलाकडे असतो. आणि पोलीस पाटलाचं काम देखील चौफेर असतं आणि 24/7 जसं मी म्हणालो तसं तुमचंही असतं. गावात कुठंही खट्ट झालं, कुठंही काय खुट्ट झालं, पोलीस पाटलाला पहिलं माहीत असतं. पोलीस पाटील हा खरं म्हणजे त्या गावाचा प्रमुख असतो आणि गावामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवण्याचं काम पोलीस पाटील करत असतो. खरं म्हणजे पोलीस पाटलाकडून गावकऱ्यांना, माता भगिनींना, बांधवांना सगळ्यांनाच अपेक्षा असते आणि आपलं कर्तव्य चोखपणे पोलीस पाटील बजावत असतात. आणि म्हणून आज मी पाहिलं की जेव्हा आम्ही निर्णय घेतला पोलीस पाटलांच्या बाबतीमध्ये, अध्यक्षांनी मगाशी सांगितलेलं आहे की मला मगाशी बोलले 20 वर्षात कधी झाला नव्हता तो ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला. डायरेक्ट 6,500वरून गाडी डायरेक्ट 15,000वर गेली. तुम्ही पण कधी विचार केला नसेल, बरोबर ना? 10%, 20% वाढतात, पण डायरेक्ट तिप्पट, डबलपेक्षा जास्ती. कारण तुम्हाला न्याय द्यायचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आमची नियत साफ आहे. सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. सर्वसामान्याला द्यायचं तर सडळ हस्ते द्या, कंजूसी करून देऊ नका, असा माझा स्वभाव आहे. आणि खरं म्हणजे आपल्या पोलीस पाटलांच्या मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला कुठंतरी न्याय द्यायचा होता. आणि म्हणूनच आम्ही अतिशय संवेदनशीलपणे हा निर्णय जो घेतला हा ठरवून घेतलेला आहे. कारण शेवटी गावाचा गावगाडा हाकण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं असतं. गावातल्या लोकांना, जसं माझ्या भगिनी बहिणींना खरं म्हणजे मी मगाशी आमच्या लोकांशी बोलत होतो की या महायुती सरकारने
गेल्या 2-2.25 वर्ष झाली आम्हाला. तुम्ही 2.5 वर्षाचा एक लेखाजोखा डोळ्यासमोर आणा. 2.5 वर्ष सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्याच्यात मी पण होतो, परंतु निर्णय घ्यायला राज्याचा प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री असावा लागतो. पण मुख्यमंत्र्यांनी, महाविकास आघाडीच्या राज्याच्या प्रमुखांनी काय केलं, महाविकास आघाडी सरकारने काय केलं, याचा थोडा लेखाजोखा आपण मांडा. किती प्रकल्प बंद पाडले, कुठल्या योजना केल्या. आता आपल्या सरकारने सगळे समृद्धी तुमच्या इथून जातो ना, समृद्धीमध्ये पण आडवं येण्याचं काम केलं, खोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु एकनाथ शिंदे होता मंत्री, त्याने असं रेटून नेलं की आज समृद्धी पूर्ण आपण केला. खरं म्हणजे त्याचबरोबर प्रकल्प केले, मुंबईमध्ये होत आहेत, संभाजीनगरमध्ये होत आहेत. आज अनेक ठिकाणी अनेक प्रकल्प, पाणी पुरवठा योजना असेल, तुमचं मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम आहे. दुष्काळ हा शब्द आम्हाला काढून टाकायचा आहे. दुष्काळ हा शब्द मराठवाड्याच्या दृष्टीने जो काही एक कलंक लागला आहे तो आम्हाला पुसायचा आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आम्ही सांगितलं आहे की 90-80 लाख कोटीची योजना आम्ही केली आहे. वाया जाणारं पाणी, नद्या जोड प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आपण करतोय. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आणि देवेंद्रजी दोघांनीच पहिली शपथ घेतली. त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय कुठला घेतला असेल तर दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या संदर्भातला आम्ही निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. 6,000 रुपये केंद्र सरकार देते, 6,000 रुपये राज्य सरकार देते, 12,000 रुपये देणारं देशातलं हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देतोय. आता बघा, पहिलं प्रीमियम शेतकरी भरायचा हप्ता, आता कोण भरतंय? सरकार भरतंय. 1 रुपया फक्त शेतकऱ्याने भरायचा, त्याचे सगळे पैसे सरकार भरतंय. कुठलं राज्य आहे हे? पण हा निर्णय घेणारं हे पहिलं राज्य आपलं आहे, महाराष्ट्र. आज मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला सोलर. आजच आम्ही निर्णय घेतला, म्हणजे निर्णय आम्ही गेल्या कॅबिनेटमध्ये 2 कॅबिनेटच्या अगोदर घेतला. आज शेतकऱ्यांना आम्ही बिल दिलं. कसलं बिल दिलं? 7.5 HP ची मोटर पंप चालवणारा शेतकरी, त्याला बिल, वीज बिल माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि त्याला बिल दिलं 0,000. आता विरोधक म्हणतात मागचं काय? अरे पुढचंच नाही घेत तर मागचं काय घेणार आम्ही? ते घेतलं आपण. शेतकरी झाले, अनेक योजना आणखी शेतकऱ्यांना आपण केल्या. आता नुकसान भरपाई, आता यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. मी आता आई जगदंबेकडे काय प्रार्थना केली? माझा बळीराजा सुखी होऊ दे, शेतकरी सुखी होऊ दे, त्याच्यावरचे संकट दूर होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये आनंद येऊ दे. याच्यापेक्षा दुसरं काय समाधान आहे? आज पाऊस चांगला झाला आहे, पीक चांगलं येऊ दे आणि शेतकऱ्याला सुखी होऊ दे. जिथं नुकसान झालं आहे तिथं पण सरकार शेतकऱ्याच्या मागं उभं राहिलेलं आहे. आतापर्यंत नियमाने NDRFच्या आपण नियमाने देत होतो, आता NDRFचं दुप्पट आपण केलं. आज 2 हेक्टरचं आपण 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान भेटत होतं का? आता आपण द्यायला लागलं की नाही? गोगलगाईने केलेलं नुकसान तेही आम्ही दिलं. आणि त्याचबरोबर अनेक निर्णय, तुम्हाला तर पोलीस पाटलांना सगळं माहीत आहे काय काय केलं सरकारने. आणि माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आपण देण्याचा निर्णय घेतला. विरोधक म्हणाले की हे काय पैसे मिळणार नाहीत, हे काय खात्यात जमा होणार नाही, हे फक्त चुनावी जुमला आहे, फक्त निवडणुकीचा हे खोटं आश्वासन आहे, ही फसवी घोषणा आहे. पण मला सांगा, जसे पैसे खात्यात जाऊ लागले तसं विरोधी पक्ष म्हणाले लवकर काढा, लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल. अरे बाबा, पहिलं तर म्हणाले मिळणारच नाहीत, कोर्टात गेले, बदनाम केलं माझ्या बहिणींना. म्हणाले या महिलांना का विकत घेता, भीक देता का लाच देता? अरे बोलायला तरी मर्यादा पाहिजे. तोंड आहे म्हणून काही पण बोलायचं, हे लाच थोडी वाटली पाहिजे. पण माझ्या बहिणींना आम्ही
बोलल्याप्रमाणे 3 हप्ते नाही, तुमच्या संभाजीनगरमध्ये 5 हप्ते मिळाले ॲडव्हान्स, म्हणजे ऑक्टोबर पण पुढचं नोव्हेंबर पण. कारण हे दुष्ट सावत्र भाऊ आचारसंहितेचे आडवे येतील, म्हणतील बंद करा म्हणून आम्ही ॲडव्हान्स देऊन टाकले. मग देण्याची दानत आहे म्हणून दिली की नाही? आम्ही खोटं आश्वासन दिलं का? आम्ही कोर्टामध्ये तिकडं गेले, कोर्टात पण बंद करा म्हणून कोर्टामध्ये गेले, मुंबईच्या उच्च न्यायालयाने त्यांना चांगलं थोबाड फोडलं. आता नागपूरला गेलेत. अरे काय कुठं फेडाले पाप? माझ्या लाडक्या बहिणींच्या पोरांच्या तोंडचा घास हिरवण्याचं काम करता. तुम्हाला कोविड माहीत आहे ना? कोविड मुंबईमध्ये खिचडीमध्ये पोरांच्या तोंडची, कोविडच्या पेशंटच्या तोंडची खिचडी चोरण्याचं काम केलं. अरे ज्या बॉडी बॅग होत्या, माणूस मेल्यावर ती जी बॉडी बॅग होती त्याच्यात पण पैसे खाल्ले. कुठं पाप करणार, फेडणार? पण हे सरकार देणार आहे, ते हप्ता घेणारं सरकार नाही. त्यांच्या काळात हप्ते घेतले, गृहमंत्री पण जेलात गेले. पण आपण महिलांच्या, माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. आणि म्हणून 5 हप्ते सरकारने भरले. आता लेक लाडकी लखपती केली, तुम्हाला सगळं माहीत आहे ना? सगळ्या योजना माहीत आहेत. तुम्ही ते सगळं लोकांसमोर मांडलं पाहिजे. बहिणींना सांगितलं पाहिजे, या एस टीमध्ये सवलत दिली, ज्येष्ठांना सवलत दिली, एस टीमध्ये महिलांना 50% दिलं. आता एस टीवाले बोलले मला, माझ्याकडंच आहे का आता, म्हणाले साहेब एस टी लॉसमध्ये आहे, अजून लॉसमध्ये जाईल, खड्ड्यात जाईल. मी म्हणालो बघू तरी खड्ड्यात जाते का वर येते. आणि मग आपल्या महिलांना 50% दिल्यानंतर एस टी फायद्यात आली. कारण म्हणजे बहिणी आमच्या भाऊजीला सांगू लागल्या की बाबा आपल्या तुम्ही जरा घरात बसा, मी अर्ध्या तिकीटात जाते, बाजार हाट करून येते, तुमचा पण थोडा ताप कमी झाला आहे. आणि एस टी फायद्यात आली. अरे असं डोकं लावायला लागतं. तिथं आम्ही मला काय मिळेल हे नाही बघितलं, माझ्या बहिणींना, माझ्या लाडक्या भावांना, माझ्या जनतेला काय मिळेल हा विचार आम्ही केला. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही. मग माझे लाडके भाऊ राहिले, म्हणाले, विरोधक म्हणाले लाडक्या बहिणींचं केलं, तर लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाऊ गेले निघून. पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार. देशातलं पहिलं राज्य आहे, प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना, युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एका मुलीने आत्महत्या केली. 12:30 वाजता तुमच्या या एकनाथ शिंदेने टी व्हीवर बातमी बघितली की एका मुलीने आत्महत्या का केली? कारण तिला उच्च शिक्षण म्हणजे तिला इंजिनियर व्हायचं होतं. अर्धा पैसा सरकार भरत होतं, अर्धा पैसा बापाने भरायचा होता. बापावर बोजा नको, बापा भरू शकत नाही, म्हणून त्या पोरीने आत्महत्या केली. मी लगेच चंद्रकांत पाटील आपले उच्च शिक्षण मंत्री त्यांना 1:15 वाजता, 1:15 वाजता मी फोन केला. 1:45 वाजले होते. मी म्हणालो सरकार कशासाठी आहे? माझ्या मुलीबाळी जर आत्महत्या करत असतील तर सरकारचा उपयोग काय? आणि तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की 100% फी माफ करण्याचा. आता डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, MBA व्हायचं, फायनान्स व्हायचं, काय व्हायचं आहे ती जिम्मेदारी सरकारने घेतली. असं सरकार कधी बघितलंय? हे संवेदनशील सरकार आहे. आता ज्येष्ठांना 3,000 रुपये डायरेक्ट DBT आपण करतो. काय त्यांना लाकडे काठी पाहिजे, वॉकर पाहिजे, काही चष्मा पाहिजे, काय पाहिजे, त्याला 3,000 रुपये डायरेक्ट DBT आपण निर्णय घेतला, त्यांच्या खात्यात जमा होती. मग ज्येष्ठ म्हणाले आता आमच्याकडे पैसे नसतात, आम्हाला पंढरपूर, शिर्डी, अयोध्येला राम मंदिरचं दर्शन घ्यायला जायचं आहे, आम्ही कसं जाणार? मग आम्ही मंत्रिमंडळात ठरवलं
सरकारला आशीर्वाद कोणाचे आहेत? ज्येष्ठांचे आहेत. त्याच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे आम्ही काम करतोय. तो निर्णय आम्ही घेतला आणि आता कोल्हापूरमधून ट्रेन गेली, मुंबई ठाण्यातून ट्रेन गेली, आज संभाजीनगरमधून पण ट्रेन गेली अयोध्येला. बघा, आम्ही बोलतो पण करतो. जे होणार नाही ते बोलणार नाही, जे होईल तेच बोलणार. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला, दिघे साहेब तेच सांगायचे की मग फिरवायचं नाही. कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट, हे पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. किती योजना केल्या आम्ही, किती योजना. म्हणजे एक कुटुंबामध्ये माझी लाडकी बहीण आली, लाडका भाऊ आला, मुलगी आली छोटी शिकत असेल ती, त्याचबरोबर ज्येष्ठ आले, शेतकरी आले, सगळे आले. मग आता बघा, असा निर्णय घेणारं सरकार कधी पाहिलं? एक इकोसिस्टीम बनवली आम्ही. म्हणजे कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, कुटुंबाला मिळालं पाहिजे. फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही, अख्खं महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि अख्खा महाराष्ट्राची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. मी काय म्हणतो, मी लोकांमध्ये जातो, मला लोक म्हणतात चीफ CM म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणालो CM म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री. का तुम्ही शेतकरी आहात का? शेतकऱ्याच्या पोरांना मुख्यमंत्री होऊ नये असं काय कायदा आहे का? अरे का सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या नाही आणि पैशाच्या राशीत लोळणाऱ्यानेच फक्त मुख्यमंत्री झालं पाहिजे अशी काय जागीरदारी आहे? यो गरिबाचा एकनाथ शिंदे, गरीब कुटुंबातला आहे, परिवारातला आहे. आणि तुम्ही मला अजून हे नव्हतं सरकार पडणार पडणार पडणार. अरे सरकार तर पडलं नाही, सरकार अधिक मजबूत 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 होत गेलं. आणि आता म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार. अरे झालं की कालावधी पूर्ण होतोय आणि सरकार नुसतं कालावधी पूर्ण नाही करत. तर मला समाधान आहे की प्रकल्प एकीकडे आम्ही पूर्ण केले. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रात पहिल्या नंबरला आहे, उद्योगामध्ये 3ऱ्या नंबरला होतो महाविकास आघाडीत, आता आपण पहिल्या नंबरला आहे. याचा मला अभिमान आहे. आणि दुसरीकडे एकीकडे प्रकल्प, एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. आता महिलांसाठी 117 योजना आहेत, छोट्या मोठ्या. मगाशी मला जिल्हाधिकारी इकडं आहेत, त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरचा पहिला नंबर आहे, कारण 88% माझ्या महिलांनी त्याचा फायदा घेतला. अरे बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. का? कारण लोकांच्या दारात शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. शासन आपल्या दारी 5 कोटी लोकांना लाभ दिला. का योजना पहिल्या नव्हत्या? लाभार्थी नव्हते, लाभ नव्हते, सगळं होतं, पण कटकट करून माणूस सोडून द्यायचा. म्हणून आम्ही शासन आपल्या दारी केला आणि डायरेक्ट थेट लाभ तिथं जाऊन आम्ही देऊ लागलो. त्या सर्व प्रशासनाला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि पोलीस पाटील म्हणून तुमचंही योगदान त्याच्यामध्ये मोठं होतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही गाव सांभाळता आणि आता सरकारचे दूत म्हणून तुम्ही काम करताय. सरकार आणि गाव, प्रशासन आणि गावकरी यांच्यातला दुवा तुम्ही आहात. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद यासाठी देतो की मी आता बाकी योजना सांगत नाही, तुम्हाला सगळ्या योजना माहीत आहे. त्याची पुस्तिका जी आहे ती आपल्या संभाजीनगरला पालकमंत्री, तुम्ही ती पुस्तिका तयार होती, ती द्या. सगळ्या योजनांचा लाभ आपल्या गावकऱ्यांना मिळाला पाहिजे. जो पोलीस पाटील सगळ्या योजनांचा लाभ गावकऱ्यांना देईल त्याचा सन्मान केला जाईल. आणि त्याचं तुमचं काय पुस्तक असतं की नाही, ते लिहायचं काय विजिट बुक. आणि नाही, अरे बाबा चांगलं काम केल्यावर
त्याला प्रोत्साहन भत्ता, इन्सेंटिव्ह, आपण त्याचा सन्मान गौरव करू. आणि म्हणून प्रत्येक योजना लोकांना मिळाली पाहिजे. आणि म्हणून मी आता खूप योजना आहेत, मी एवढ्या योजना बोलायला गेलो तो 1 तास पुरणार नाही. आणि म्हणून हे सरकार सर्वसमावेशक आहे, सर्वस्पर्शी, सगळ्या प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. कारण एक संवेदनशील सरकार, खरं म्हणजे आज काय सरकार कोणासाठी असतं? सरकार गोरगरिबांसाठी असतं. मला काय मिळालं यापेक्षा माझ्या समाजाला, महाराष्ट्रातल्या जनतेला मी काय दिलं हे मानणारा राज्याचा प्रमुख असला पाहिजे, तरच अशा योजना होतात. माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री हे जो निर्णय सांगतो तो लगेच त्याला होकार देतात, कारण माझं देण्याचं काम असतं. आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा समाजाला काय दिलं हे मानणाऱ्यापैकी हा तुमचा एकनाथ शिंदे आहे, हा विश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देतो. तुमच्या माझ्याकडे आपले अध्यक्ष नागरगोजे पाटील, तुम्ही माझ्याकडे ज्या मागण्या दिलेल्या आहेत, या सर्व मागण्या ज्या आहेत या बघा, आता तुम्ही थोडं तर उसन मला देणार की नाही? थोडं टाईम देणार की नाही? आता डायरेक्ट तुमच्या अपेक्षापेक्षा 6.5 डायरेक्ट 15,000वर गाडी गेली. अशीच गाडी पुढं पण हे स्पीडमध्ये जाईल. तुमचं जे 65 वर्षाचं आहे ना, ते खरं म्हणजे आता 60 वर्ष काय माणूस तरुणच असतो, बरोबर की नाही? आणि म्हणून 65 वर्षाच्या बाबतीमध्ये आपली जी मागणी आहे खरंच ती रास्त आहे आणि योग्य आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या काही तुमच्या मुलांना हे जे मृत्यू झाल्यास पालकाची अनुकंपा तत्वावर, त्याचबरोबर निवृत्ती वेतनची, पेन्शनची मागणी आहे, त्याचबरोबर विधान परिषदेवर, अरे तो एकदम मागितलं तर कसं चालेल? तुम्हाला हळूहळू देणार, ठीक आहे ना? तुमचं मांडणं, पोलीस पाटलांचं मागणं मांडण्यासाठी, लढण्यासाठी माणूस पाहिजे, पण तुम्ही आम्हाला एकदम लगेच हळूहळू बोट पकडून एकदम इथं धरू नका. पण तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला खरं म्हणजे विमा, कुटुंबाला आरोग्य विमा, आता मला सांगा 5 लाखाचा आम्ही विमा केलेला आहे, 1.5 लाखाचा डायरेक्ट 5 लाख, तुम्ही सगळे त्याच्यामध्ये कव्हर होत आहे. पूर्ण परिवार, त्याची चिंता आम्ही केलेली आहे, त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मागण्यांच्या बाबतीमध्ये आपण नक्की यामध्ये सकारात्मक, सरकार तुमचं आहे ना, सरकार कुणाचं आहे? सरकार तुमचं आहे. आणि तुमची सेवा, तुमचा असलेला अनुभव सरकारला कामी येणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये सरकार पूर्णपणे बघा, न मागता 15,000 केले का नाही? आता तुम्ही या मागण्या केलेल्या आहेत, याच्यातल्या बहुतांश मागण्या कशा आपल्याला पूर्ण करता येतील याच्यावर मी एकदम गंभीरपणे निर्णय घेतो, चर्चा करतो, आपल्या लोकांशी बोलतो आणि आपण पुढं याच्यावर निर्णय घेऊ. हे राहू दे त्याला काही काळजी करू नको. तुम्हाला जाताना भेट, आणि तुझं बाबा त्याला जाताना मला भेटू दे. तुमचं हे ऐकणारं सरकार आहे, हे बैरं सरकार नाही, हे ऐकणारं आहे, हे भेटणारं आहे, संवाद साधणारं आहे. त्यामुळे आम्ही फील्डवर काम करतो. फेसबुक लाईव्हनी चालतं का सरकार? फेस टू फेस जावं लागतं, शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागतं, शेतात जावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, तेवढे हिंमत लागते. आणि म्हणून मगाशी अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की 2-2.25 वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला, हा उठाव केला म्हणूनच ते एवढे निर्णय आम्ही घेऊ शकलो, नाहीतर निर्णय घ्यायचे. अरे माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी 2 वर्षात किती पैसे दिले? 2.5 वर्षात 2 कोटी दिले होते मागच्या सरकारने. या मुख्यमंत्र्याने 350 कोटी रुपये 2.25 वर्षात दिले. माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आल्या ऑटोमॅटिक पेन बाहेर येतो.
त्याच्यावर सही केली जाते, सहीमुळे समोरच्या माणसाचं ऑपरेशन होतं, उपचार मिळतो, त्याचा जीव वाचतो. हे पुण्य कमवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं आहे. पोलीस पाटील हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे याच्यामध्ये. कोतवालांचं पण आपण वाढवलंय ना. आणि म्हणून पोलीस पाटील म्हणजे पाटील, पाटील जसा रुबाबदार असतो, सडळ हस्ते लोकांना मदत करतो, तसंच सरकारने पोलीस पाटलांना पण सडळ हस्ते 15,000 रुपये केले. आणि म्हणून तुम्ही आता सरकारचे कान डोळे नाक बनून फिरायचं आहे. सरकारने बघा जे केलंय तेच सांगा, आम्ही सांगत नाही अधिकचं सांगा, पण एवढं केलंय की या कामाची पोचपावती मिळाली पाहिजे का नाही? मिळाली पाहिजे ना. मग हे तुम्ही काम करायला पाहिजे. तुमची जिम्मेदारी आमची आहे. तुम्हाला काय काय द्यायचं अजून ती जबाबदारी आमच्या सरकारची आहे. तिथं आम्ही हात आकडता घेणार नाही, बिलकुल नाही घेणार. म्हणून माझ्या बहिणीनं मगाशी मी सांगितलं, तुम्ही बहिणीने आमची ताकद वाढवली ना, तर 1,500चे 2,000, 2,000चे 2,500, 2,500चे 3,000, अजून ताकद वाढवली तर 3पेक्षा पण पुढे जाऊ, बिलकुल जाऊ. आणि माझ्या बहिणींना पण आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं. आणि म्हणून माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही उद्योग देतोय, त्यांना प्रशिक्षण देतोय, त्यांना प्रशिक्षण भत्ता देतोय. अरे बाबा त्याला राहू दे ना, कशाला त्याला करताय गडबड. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, अध्यक्ष महोदय, तुमची आता जिम्मेदारी आहे की या ठिकाणी तुम्ही राज्यभर फिरा, आपल्या सगळ्या टीमला घेऊन फिरा, राज्य सरकारने जेवढे कामं केली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला काही कमी पडू देणार नाही एवढा विश्वास तुम्ही बाळगा. एकदा शब्द दिला, एकनाथ शिंदे हा बाळासाहेब दिघे साहेबाचा चेला आहे, खोटं बोलायचं माझ्या डिक्शनरीत नाही. शब्द दिला की शब्द पाळणार. एक बार कमिटमेंट दिया तो कमिटमेंट खुद की भी नहीं सुनता. कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे तसा. धर्मवीर बघितलं की नाही? धर्मवीर, धर्मवीर पार्ट 2 आहे ना, 1 नंबर. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, शब्द हा शब्द काय एकदा बाण सुटला की तो परत येत नाही. आणि म्हणून तो बरोबर लक्षवेध घेणारा बाण धनुष्यातून सुटला पाहिजे, हे काम एकनाथ शिंदे करणार. आणि म्हणून तुम्हाला माझी सगळ्यांना विनंती आहे की महायुती या ठिकाणी पुन्हा या सरकारमध्ये आली पाहिजे ना, राज्यात आली पाहिजे ना. मग तुम्ही काम केलं पाहिजे ना, लोकांना सांगितलं पाहिजे ना. कारण आम्हीच काय खोटं नाही सांगत. जे जे तुम्हीच योजना बघा. मी आज लोक बोलत होते, एवढे पैसे कसे आणणार, एवढे पैसे कसे देणार. बोले तुम्हाला काय चिंता पडली आहे? अरे तुम्ही तर दिले नाही, तुम्ही दिले नाही, आम्ही दिले, त्याच्यात का आडवे येत आहे. आणि म्हणून जसं काही लोक म्हणत होते, घोषणा करतात पटापट पटापट देणार, देत नाही. निवडणूक संपली की म्हणता प्रिंटिंग मिस्टेक झाली. निवडणूक संपली कर्नाटकमधली, म्हणाले पैसे नाही, केंद्र सरकारने द्यावे. अरे घोषणा तर तुम्ही केली, पण आम्ही पटापट खटाखट नाही, आम्ही पटापट खात्यामध्ये पैसे जमा केले आणि शब्द पाळला. डायरेक्ट डीबीटी. काँग्रेसच्या काळात राजीव गांधी स्वतः म्हणले की केंद्रातून आलेला 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोचायला फक्त 15 पैसे पोचतात. बरोबर? हे मी नाही बोलत, राजीव गांधी आपले तेव्हा प्रधानमंत्री होते ते बोलत होते. पण आपल्या सरकारमध्ये 1 रुपया आला की तो पूर्णच्या पूर्ण खात्यामध्ये जातोय. मग लाडक्या बहिणीच्या, शेतकऱ्याच्या, सगळ्यांच्या मध्ये आडता बिडता किडता काही नाही, एजंट बिजंट काही नाही आहे. आणि म्हणून ते काम पोलीस पाटील तुम्ही चोखपणे करताय, म्हणून मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. बाकी तुम्ही चिंता करू नका, हे आपल्या हातातलं काम आहे. समजलं की नाही? अरे पाटलाला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं? कारण पोलीस पाटील ठरवलं तर कोणाचा टांगा पलटी करायचा.
बरोबर ना? त्यामुळे म्हणून तर आम्ही तुम्हाला न मागता डायरेक्ट 6,500 15,000 अजून देणार. काळजी करू नका, चिंता करू नका. फक्त तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दसरा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जेवढ्या योजना सरकारने केल्यात त्या सर्व योजना गावकऱ्यांना तुम्ही पोचवल्या पाहिजे. सरकारचं काम तेवढं सांगितलं पाहिजे, एवढीच माझी विनंती, बाकी काही विनंती नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जे आहे, तुम्हाला जे पाहिजे ते देणारं हे सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपण देखील काम करता, आरोग्याची काळजी घेऊन काम करा. तुमची काळजी घ्यायला हे सरकार इथं उभं आहे, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.